नमस्कार. मी विनायक शिंदे, देवरगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील शेतकरी आहे. सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या राजीनाम्याबद्दल बरंच वातावरण तापलेलं आहे आणि मीडिया शेतकऱ्यांसमोर जाऊन विचारतोय की तुम्हाला याबद्दल काय वाटतं. तर मला काय वाटतंय, मी याचा व्हिडिओ बनवतोय. तर कृषी मंत्र्यांनी अनेक आजपर्यंत वादग्रस्त विधाने केलेत आणि सरकारला अडचणीत आणलं आहे असं वातावरण दिसत असलं तरीसुद्धा त्यामध्ये राजकारण जे असेल तर राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने होत राहणार. परंतु मी शेतकरी म्हणून एक माझं मत व्यक्त करतो आहे की ₹1 सरकार विमा देतं आणि कृषी मंत्री काय म्हणाले होते की भिकारीसुद्धा ₹1 घेत नाही, तर इतक्या कमी किमतीमध्ये आम्ही शेतकऱ्याला विमा देतो. तर याच्यामध्ये खरंच विचारवंत लोकांनी प्रत्येकाने विचार करून मनाला प्रश्न विचारा बरं की खरंच याचा अर्थ शेतकरी भिकारी आहे असं म्हणण्याचा उद्देश आहे का कृषी मंत्र्यांचा? नाही, मी त्यांची बाजू घेऊन बोलत नाही, पण तुम्ही त्याचा अर्थ नीट काढा की कृषी मंत्री ₹1 सरकार विमा देत आहे असं म्हणाले, भिकारीसुद्धा ₹1 घेत नाही. त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय होता की आम्ही अगदी खूप कमी पैशामध्ये विमा देतो आहे आणि शेतकऱ्यांसाठी चांगलं काम आहे असं म्हणण्याचा त्यांचा उद्देश होता. पण कोणी असा अर्थ काढला मला माहीत नाही. पण अजून एक दुसरी गोष्ट की मीडियाने त्यांना परत आत्ता विचारलं की तुम्ही शेतकऱ्यांना भिकारी म्हणाले होते, तर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं की भिकारी कोणाला म्हटलं जातं? जो पैसे घेतो त्याला भिकारी म्हटलं जातं. मग शेतकरी तर विम्यासाठी ₹1 भरतो, मग तो कुठं पैसे घेतो आहे? मग त्याला भिकारी म्हटलेलं नाही आहे. मग तिथं मीडियाच्या समोर काय झालं की पुढचं वाक्य असं आलं की मग पैसे घेणारं म्हणजे कोण आहे? मग सरकार ₹1 घेतं विम्यासाठी, मग सरकार भिकारी आहे असं त्यांनी काय केलं की शेतकऱ्यांना म्हटलेलं नाही, फक्त त्यांना एवढं स्पष्ट करून द्यायचं होतं. परंतु याचा तिथं अपेक्षित नसलेला अर्थ त्या ठिकाणी निघाला. जरी वाक्य तसं आलं तरीसुद्धा सरकारला भिकारी म्हणण्याचं काय कारण आहे? सरकार भिकारी नाही आहे आणि कृषी मंत्र्यांचा तसा उद्देश पण नव्हता म्हणण्याचा. त्याचा अर्थ असा होता की समजा सरकार ₹1 विमा देतं आहे, मग सरकार घेतं किती? ₹1 आणि देतं किती आहे? आता तुम्हाला माहिती आहे की विमा पास झाला तर विम्याचे किती पैसे रिटर्न मिळतात? काही हजारांनी पैसे मिळतात की नाही? मिळतात. मग मला सांगा बरं, एखाद्या भिकाऱ्याला जर ₹1 दिला तर तो तुम्हाला हजारांनी त्याचे पैसे रिटर्न देतो का? नाही देत ना. मग याचा अर्थ असा कसा होऊ शकतो की सरकारला ₹1 दिला म्हणजे सरकार भिकारी आहे? नाही, कृषी मंत्र्यांचा म्हणण्याचा उद्देश एकदम निर्मळ आहे आणि स्वच्छ आहे. फक्त एवढाच होता की भिकारीसुद्धा ₹1 घेत नाही, म्हणजे ₹1 आज भिकाऱ्याचं सुद्धा पोट भरत नाही, इतक्या कमी पैशामध्ये सरकार तुम्हाला विमा देते, एवढा स्वच्छ उद्देश होता. त्यांचा हेतू एकदम स्वच्छ होता. तर या ठिकाणी मी कृषी मंत्र्यांना दोष देत नाही आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा की मी म्हणतोय ह्या पद्धतीने अर्थ होतो की होत नाही. आता अजून दुसरी गोष्ट जर म्हटली की मागे परत एक वाक्य होतं की कर्जमाफी केले की शेतकरी लग्न करतात, लग्नासाठी खर्च करतात, साखरपुड्यासाठी खर्च करतात. मग खरी गोष्ट आहे ना ती, ते काय खोटं बोलले का? आपल्या शेतामध्ये उत्पन्न निघालं नसेल आणि आपल्याला जर कर्जमाफी झाली असेल तर जे पैसे आपण कर्ज भरण्यासाठी वापरणार होतो, मग ते पैसे आपल्याला मुलीच्या साखरपुड्यासाठी, लग्नासाठी वापरता आले ना. हे खोटं आहे का? हे खरं आहे ना. मग त्यांचं काय चुकलं? ते काय चुकीचा आरोप केला आहे का त्यांनी? नाही, त्यांनी फक्त वास्तव मांडलं आहे. ते खरं बोलत आहे, त्यांच्या मनामध्ये काही मळ नाही. परत अजून त्यांचा रमी खेळण्याचा व्हिडिओ आला, तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी पाहिलं आहे. कदाचित असं समजा तुम्ही का त्या ठिकाणी ते कृत्य जे आहे, कदाचित आपण जे व्हिडिओमध्ये बघितलं ते मलाही नाही आवडलेलं, महाराष्ट्रात कोणालाही आवडलेलं नाही आहे. पण त्याची अशी शिक्षा की त्यांचं कृषी मंत्रीपद काढून घ्यावं, मी नाही म्हणतो. मी का नाही म्हणतो त्याचं स्पष्टीकरण देतो मी तुम्हाला. एका माणसाला 2 मुलं आहेत. एक मुलगा असा आहे की वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी त्याच्याकडे नाही आहे. ज्या मुलामध्ये वडील राहतात तर तो मुलगा वडिलांना सांभाळतोय, वडिलांची पूर्णपणे काळजी घेतोय आणि अंतर्मनापासून वडिलांना सांभाळण्याची त्याची तळमळ आहे. परंतु असं समजा की कदाचित तो तुम्हाला व्यसन करताना दिसला, तर याचा अर्थ असा होत नाही का
त्याच्या अंतरात्म्यापासून तो वडिलांना सांभाळणार नाही आहे. कदाचित त्याने जेवढ्यापुरतं व्यसन केलं तेवढ्यापुरतं कदाचित वडिलांकडून दुर्लक्ष झालं, पण असं समजा की त्याचं पूर्ण आयुष्य आहे, वडिलांचं पूर्ण आयुष्य आहे, तर वडिलांबद्दल त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे द्वेष नाही आहे किंवा वडिलांना सांभाळणार नाही किंवा वडिलांकडे लक्ष देत नाही असं नाही आहे. तर कृषी मंत्र्यांचंही कदाचित तेवढा विषय तुम्ही सोडला तर शेतकऱ्यांकडे ते चांगलं लक्ष देत आहे. याचं कारण मी माझ्या मनाचं बोलत नाही आहे, कारण जेवढे मंत्री पदाचे जेवढे खाते आहेत ना, त्याच्यामध्ये कृषी खात्याचा कारभार 3 क्रमांकाला आहे, 3ऱ्या क्रमांकाला चांगला कारभार आहे. आणि त्याच्यानंतर आत्ता मी बघितलं की राज्यातील सर्व जेवढे कृषी अधिकारी आहेत त्यांनीही स्वतःचं समर्थन स्पष्टपणे दिलेलं आहे की आम्ही कृषी मंत्री कोकाटे साहेब यांचं समर्थन करतो की ते कृषी क्षेत्रासाठी चांगलं काम करताय आणि शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी जसा कृषी मंत्री पाहिजे, जसं काम करायला पाहिजे त्या पद्धतीने ते काम करत आहेत. आणि शेतकऱ्यांना आपल्यासाठी कसा कृषी मंत्री पाहिजे तर हे शेतकऱ्यांना कदाचित कळेल किंवा कळणार नाही. शेतकरी काय पाहणार, काय मीडियावरती काय दिसतंय, मीडियावरती काहीही दिसू द्या, परंतु माझा त्यांच्याशी संपर्क आला आहे. माझ्या मागे तुम्हाला कांद्याची चाळ दिसते, तर कांद्यासाठी आत्ता काय भाव चालला आहे मार्केटमध्ये ते बघा. आणि कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी कृषी मंत्र्यांना एकदा भेटलो आणि त्यांना म्हटलं की कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी असं करता येईल, तर तुम्ही हा प्रश्न मनावर घ्या. तर त्यांनी लगेच माझा नंबर सेव्ह करून घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी कृषी मंत्री पदावर आहे तोपर्यंत कांद्याचा प्रश्न नक्की सोडवणार. नुसता कांद्याचा नाही तर शेतकऱ्यांना मी सुखी करण्यासाठी काय करता येईल ते सगळं प्रामाणिकपणे करणार आहे. आणि खरोखर ते प्रामाणिकपणे करताय. एक गोष्ट, कोणाचाच कदाचित उघड बोलण्याचा स्वभाव असतो. मीडियासमोर कसं बोलावं, किती सावध पद्धतीने बोलावं, किती चाणाक्ष पद्धतीने बोलावं, कदाचित त्यांचा तो अनुभव कमी पडतोय, पण शेतकऱ्यांसाठी जी काही तळमळ आहे त्यांची ती प्रामाणिक आहे. तर तुम्ही कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांना सरकारकडे, अजितदादांकडे, देवेंद्र फडणवीसांकडे आणि एकनाथजी शिंदे साहेबांकडे यांच्याकडे माझी विनंती आहे की त्यांच्याकडे त्यांचं कृषी खातं काढून न घेता त्यांच्याकडे किमान 1 वर्षभर त्यांना संधी द्या आणि 1 वर्षामध्ये त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली. तुम्हाला आता असं वाटतंय की पक्षाची, सरकारची बदनामी होते आणि पुढे याचा सरकारला राजकारणामध्ये शेतकऱ्यांची मतं मिळण्यामध्ये तोटा होईल, तर काही तोटा होणार नाही. तुम्ही 1 वर्ष त्यांना वेळ द्या आणि नक्कीच तुम्हाला ते शेतकऱ्यांची मतं मिळतील, या पद्धतीने काम करून दाखवतील. मताचा मी विचार करत नाही, फक्त मला असं म्हणायचं आहे की चांगल्या माणसाला संधी दिली पाहिजे. थोड्याशा गोष्टीवरून चांगल्या माणसावर अन्याय व्हायला नको आहे. आणि तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. ते जे बोलतात ते चोरून बोलत नाही, ते अगदी फसवगिरीच्या पद्धतीने बोलत नाही आहे. ते जे बोलत आहे ते उघडपणे बोलतात आणि छातीठोकपणे सांगतात की मला हे करायचं, मी हे करणार, मी हे करून दाखवतो. आणि सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही खरोखर विचार करा की चांगले लोक हे लवकर भेटत नसतात. माणिकरावजी कोकाटे कृषी मंत्री यांचं काम खूप चांगलं आहे. सरकारी कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा समर्थन व्यक्त केलेलं आहे. आणि जर कृषी अधिकारी जर समर्थन व्यक्त करत असतील, शेतकऱ्यांनी ओळखायचं आहे की आपण सुद्धा थोडासा त्यांना वेळ देऊया. आताशी त्यांच्या कामाची सुरुवात झालेली आहे, तर सरकारने सुद्धा कृषी मंत्री श्री माणिकरावजी कोकाटे यांना संधी द्यावी ही विनंती आहे. मीडियामध्ये अजूनही असं ऐकलं की शेतामध्ये नुकसान झालेल्या मालाचे पंचनामे करताना तर आत्तापर्यंत नुकसान झालेल्या मालाचे पंचनामे झाले, परंतु ज्या शेतात काहीच नाही, ज्याच्यामध्ये ढेकळा आहे, त्याच्या आतपर्यंत ढेकळाचे कधी पंचनामे झाले का? फक्त एवढंच आहे की त्यांच्या तोंडातून बोललं गेलं, ते बोलले की ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे होणार. फक्त एवढंच की ज्या शेतामध्ये पीक नाही, ज्याच्यामध्ये ढेकळा आहे, त्या ढेकळाचे काही पंचनामे होणार नाही. तर याच्यामध्ये काय खोटं आहे? याच्यामध्ये काही खोटं नाही ना, ते फक्त खरं बोलले. फक्त एवढंच आहे की बाकीचे न बोलता करतात, तर ते फक्त स्पष्टपणे बोलतात आहे. तर त्यांना याच्यासाठी गुन्हेगार ठरवणं किंवा दोषी ठरवणं हे तर माझ्या बुद्धीला पटत नाही. तुम्ही कोकाटे साहेबांना संधी द्या, ते नक्कीच शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करतील आणि शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी ते तळमळीने लढतील. मी त्यांना 2-3 प्रसंगातून जवळून पाहिलं आहे, त्यांच्याच अनुभवलं आहे. तर सगळ्यांनी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा आणि त्यांना संधी द्यावी. आणि हां, अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे
भ्रष्टाचार मुक्त आणि निष्कलंक त्यांचं काम आहे.